नमस्कार. चला, आज एका अशा सफरीवर जाऊया जी आपल्याला हजारो वर्ष मागे घेऊन जाईल. एका अशा रहस्याकडे जे आजच्या आधुनिक जगालाही थक्क करून सोडतं. ही गोष्ट आहे एका हरवलेल्या पण अत्यंत प्रगत संस्कृतीची. कधी विचार केलाय की आजपासून जवळजवळ 5,000 वर्षांपूर्वी एक असं शहर असू शकतं जे अगदी नियोजनबद्ध होतं? इतकं की आजच्या शहरांना सुद्धा लाजवेल. वाटतंय का शक्य? हो, हे खरंच शक्य होतं. आणि ही संस्कृती म्हणजे हडप्पा संस्कृती. ही फक्त एक जुनी वस्ती नव्हती. नाही, तर ही होती एक अत्यंत प्रगत नागरी संस्कृती, जिने आपल्या भारतीय संस्कृतीचा पाया घातला. चला तर मग त्यांचा हा अविश्वसनीय प्रवास कसा होता ते जाणून घेऊया. तर मग प्रश्न हा आहे की हे हरवलेलं जग सापडलं कसं? याची गोष्ट सुरू होते एका नदीच्या काठावरून. सुरुवातीला म्हणजे 1921 मध्ये पंजाबमध्ये रावी नदीच्या काठी हडप्पा नावाच्या ठिकाणी उत्खनन सुरू झालं. त्यानंतर काही काळातच तिथून तब्बल 650 किलोमीटर दक्षिणेला मोहेंजोदारोचा शोध लागला. आधी सगळ्यांना वाटलं की ही दोन वेगवेगळी शहर आहेत, पण जसं जसं उत्खनन पुढे गेलं तसतसं एक जबरदस्त सत्य समोर आलं. या दोन्ही ठिकाणच्या अवशेषांमध्ये म्हणजे तिथल्या वस्तू, विटा, भांडी या सगळ्यात कमालीचं साम्य होतं. आणि मग लक्षात आलं की अरे, ही तर एकच प्रचंड मोठा भूभागावर पसरलेली संस्कृती आहे. या संस्कृतीची सगळ्यात मोठी ओळख किंवा म्हणूया की त्यांची खरी ताकद होती त्यांची शहरं. ही काही साधीसुधी वस्ती नव्हती, तर भविष्याचा विचार करून अगदी काटेकोरपणे प्लॅन केलेली महानगरे होती. त्यांच्या शहर रचनेची काही वैशिष्ट्य पाहिली ना तर आपण थक्कच होऊन जातो. विचार करा, सगळीकडे बांधकामासाठी एकसारख्या भाजलेल्या विटा वापरल्या होत्या. रस्ते एकदम सरळ, रुंद आणि एकमेकांना बरोबर काटकोनात छेदणारे. घरं सुद्धा ग्रिड पद्धतीने म्हणजे एका ओळीत चौरस ब्लॉक्समध्ये बांधलेली. आणि शहराला सुरक्षितेसाठी तटबंदी सुद्धा होती. म्हणजे सगळं कसं अगदी परफेक्ट प्लॅनिंग. आणि यातली सगळ्यात आश्चर्याची गोष्ट सांगू, ती म्हणजे त्यांची स्वच्छता व्यवस्था. आज आपण स्मार्ट सिटी आणि स्वच्छतेबद्दल इतकं बोलतो, पण या लोकांनी त्याची पायाभरणी हजारो वर्षांपूर्वीच केली होती. प्रत्येक घरात स्नानगृह, शौचालय आणि रस्त्याच्या कडेला विटांनी बांधलेली वरून झाकलेली गटारं. हे पाणी वाहून नेण्यासाठी भाजलेल्या मातीच्या पन्हाळी वापरत होते. विचार करा, सार्वजनिक आरोग्याबद्दल त्यांची किती प्रगल्भ विचारसरणी असेल. आजच्या आधुनिक व्यवस्थेची मूळ तत्त्व तिथेच सापडतात. बरं, ही शहरं तर इतकी भव्य होती, पण या शहरांमध्ये राहणारे लोक, त्यांचं आयुष्य कसं असेल? ते काय खात असतील? कसे कपडे घालत असतील? चला, आता त्यांच्या दैनंदिन जीवनात डोकावून पाहूया. त्यांचं जीवन मुख्यत्वे शेतीवरच अवलंबून होतं. गहू आणि सातू म्हणजे बार्ली ही त्यांची मुख्य अन्नधान्य होती. गुजरातमध्ये तर नाचणीसारखं पीकही मोठ्या प्रमाणावर घेतलं जायचं. वटाणा, तीळ, मसूर हेही होतं. पण एक खास गोष्ट म्हणजे जगात कापसाची लागवड करणाऱ्या पहिल्या काही लोकांपैकी हे एक होते. म्हणजे विचार करा, कापडाच्या इतिहासात त्यांचं किती मोठं योगदान आहे. आता त्यांच्या फॅशनबद्दल बोलूया. उत्खननात ज्या मूर्ती सापडल्या आहेत त्यावरून त्यांच्या वेशभूषेची कल्पना येते. साधारण गुडघ्यापर्यंतचं एक वस्त्र आणि वर एक उपर्ण म्हणजे शॉल. आणि दागिने तर स्त्री आणि पुरुष दोघेही घालायचे. सोने, तांबे, मौल्यवान रत्न, शिंपले, इतकंच काय बियांपासून सुद्धा दागिने बनवले जायचे. हार, अंगठ्या, बाजूबंद आणि स्त्रिया तर अगदी दंडापर्यंत बांगड्या घालत असत. यावरून त्यांची कलात्मकता आणि समृद्धी दोन्ही दिसून येतं. आता पुढची जी गोष्ट आहे ती त्यांच्या इंजिनिअरिंगचं एक जबरदस्त उदाहरण आहे. एक आकडा लक्षात ठेवा, 2.5 मीटर. हो, 2.5 मीटर. ही खोली आहे मोहेंजोदारोमध्ये सापडलेल्या महास्नानगृहाची. हा एक प्रचंड मोठा सार्वजनिक पाण्याचा तलाव आहे. विचार करा, साधारण 12 मीटर लांब, 7 मीटर रुंद आणि जवळजवळ 2.5 मीटर खोल. पाणी झिरपू नये म्हणून आतून पक्क्या विटांनी तो बांधला होता. त्यात उतरण्यासाठी पायऱ्या होत्या आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यातलं पाणी बदलण्याची सुद्धा सोय होती. म्हणजे हे फक्त एक बांधकाम नाही, तर त्यांच्या प्रगत अभियांत्रिकी कौशल्याचा एक उत्कृष्ट नमुना आहे. तर आता शेती आणि शहररचना झाली. आता वळूया त्यांच्या कलाकुसरीकडे आणि व्यापाराकडे. कारण हडप्पा संस्कृतीचे लोक फक्त शेतकरी नव्हते, तर ते अत्यंत कुशल कारागीर आणि हुशार व्यापारी सुद्धा होते. त्यांच्या कलेचा सगळ्यात उत्तम नमुना म्हणजे त्यांच्या मुद्रा किंवा सील्स. ह्या स्टिएटाईट नावाच्या एका मऊ दगडापासून बनवलेल्या आहेत
आणि त्यांवरची कलाकुसर अप्रतिम. अगदी लहानशा जागेत बैल, हत्ती, गेंडा, वाघ यांसारखे खरे प्राणी कोरले आहेत. इतकंच नाही तर काही काल्पनिक प्राणी, जसं की तो प्रसिद्ध एक शिंगी प्राणी, तोही दिसतो. काही मुद्रांवर तर मानवाकृती सुद्धा आहेत. खरंच ही कला म्हणजे सूक्ष्म कारागिरीचा एक उत्कृष्ट नमुना आहे. पण मग या सुंदर मुद्रांचा उपयोग काय असेल? तर या फक्त शोभेच्या वस्तू नव्हत्या, यांचा एक महत्त्वाचा व्यावहारिक उपयोग होता. कसं ते पाहूया. मऊ स्टिएटाईट दगडावर आधी एक डिझाईन कोरायचं. मग ती मुद्रा ओल्या चिकणमातीवर दाबायची आणि की उमटला ठसा. आज आपण जसा शिक्का किंवा स्टॅम्प वापरतो ना, अगदी तसाच उपयोग. कदाचित व्यापारात मालकी हक्क दाखवण्यासाठी किंवा एक ओळख म्हणून याचा वापर होत असावा. आणि हा व्यापार काही फक्त स्थानिक पातळीवर नव्हता. यांचं ट्रेड नेटवर्क अक्षरशः जागतिक होतं. इथून उच्च प्रतीचा कापूस आणि मलमलीचं कापड थेट इजिप्तला निर्यात व्हायचं. तर दुसरीकडे अफगाणिस्तानमधनं चांदी, इराणमधून मौल्यवान खडे आणि अगदी काश्मीरमधून देवदारचं लाकूड आयात केलं जायचं. म्हणजे विचार करा, किती मोठं आणि विस्तृत जाळं होतं त्यांच्या व्यापाराचं. आणि हा सगळा व्यापार फक्त जमिनीच्या मार्गाने होत नव्हता, नाही, ते समुद्राचेही राजे होते. याचा पुरावा कुठे मिळतो? तर काही मुद्रांवर जहाजांची चित्रं सापडली आहेत. पण सगळ्यात मोठा आणि ठोस पुरावा म्हणजे गुजरातच्या लोथलमध्ये सापडलेली एक प्रचंड मोठी जहाजाची गोदी, एक डॉकयार्ड. यावरून हे अगदी स्पष्ट होतं की सागरी व्यापार त्यांच्यासाठी किती महत्त्वाचा होता. शहरं इतकी नियोजनबद्ध, व्यापार इतका भरभराटीचा, जीवन इतकं समृद्ध. मग इतकी प्रगत संस्कृती अचानक संपली कशी? एका युगाचा अंत कसा झाला? हा एक असा प्रश्न आहे ज्याचं उत्तर आजही इतिहासकारांना कोड्यात टाकतं. तर मग नेमकं काय घडलं असेल? या इतक्या प्रगत आणि समृद्ध संस्कृतीचा विनाश कसा झाला? ह्या प्रश्नाचं एकच आणि सोपं उत्तर नाहीये. खरं तर अनेक सिद्धांत मांडले जातात. काही जण म्हणतात की वारंवार येणाऱ्या महापुरांमुळे शहरं उद्ध्वस्त झाली. काही म्हणतात की बाहेरच्या टोळ्यांनी आक्रमणं केली. तर काही तज्ज्ञांच्या मते व्यापारात घट झाली किंवा नद्यांनी आपला प्रवाह बदलला, त्या कोरड्या पडल्या. म्हणजे थोडक्यात हवामानात मोठे बदल झाले. भूकंप किंवा समुद्राची पातळी बदलणं ही सुद्धा कारणं असू शकतात. असं वाटतं की यापैकी कोणतंही एक कारण नाही, तर या सगळ्या गोष्टींचं एक वादळ एकत्र आलं असावं, ज्यामुळे ही महान शहरं ओस पडली. पण एक गोष्ट नक्की, ही संस्कृती जरी नाहीशी झाली असली तरी तिचा प्रभाव, तिचा वारसा आजही आपल्यात जिवंत आहे. कारण ही एक अत्यंत संपन्न आणि भरभराटीला आलेली नागरी संस्कृती होती. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिनेच आपल्या भारतीय संस्कृतीचा पाया घातला. आणि जाता जाता एक प्रश्न, हडप्पा संस्कृतीच्या या नियोजनबद्ध शहरांकडून आजचं आपलं जग कोणता सगळ्यात मोठा धडा शिकू शकतं? हजारो वर्षांपूर्वी त्यांनी जे करून दाखवलं, त्यातून आजच्या शहरी नियोजनासाठी आणि निसर्गासोबतच्या संतुलनासाठी आपण काय प्रेरणा घेऊ शकतो? यावर विचार करायला हरकत नाही.